हीच ती वेळ होती आय थिंक. आणि चांगला बॉलिंग जेव्हा चांगला वेळ प्रसंगी, मी लास्ट टाईम काल पण बोललेलो की जेव्हा तुम्हाला टीमचं परफॉर्मन्सची गरज असणार तेव्हा जर तुम्ही परफॉर्म केला तरच तुम्ही मोठे प्लेअर बनू शकतात. अँड माईट बी दिस इज टाईम. आणि खूप वर्षानंतर मी खेळतो आहे, कमबॅक झाला. आणि बरं वाटतंय. क्या बात आहे, वेल प्लेड, अभिनंदन. खूप जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आहे. मयूर काळेने पूर्णपणे माहोल बदलला आणि मॅच पण बदलवली पूर्ण. 18 बॉल 17ला 2 रनची ओव्हर पाहिली गेली. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचकडे पण वळणार आहोत. महाकाल 11 आणि टीम लंबोदर. जशी मॅचला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे अजित पवार दाखल होतील. धन्यवाद. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण ऐकतात पाहतात महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित एक दमदार आणि एक दर्जेदार स्पर्धा, अर्थातच नगरसेवक चषक 2026चा रणसंग्राम. एक अद्भुत अद्वितीय दैदिप्यमान सोहळा आपण बघत आहात. आणि आजचा दिवस जर पाहिला तर तो अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अंतिम मॅचेस देखील कंप्लीट करणार आहोत. आणि आजचा दिवस जर पाहिला तर सुट्टीचा दिवस आहे. प्रचंड गर्दी या मैदानावर डेफिनेटली पाहायला मिळणार. टीम लंबोदर आणि दुसऱ्या बाजूने महाकाल 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. आणि मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातील बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सैफ. पहिलाच बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय, शॉर्ट थर्मॅनला भेदून. आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट केली आहे. सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती आपण बघू शकतायत 1 या आकड्यावरती. चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. एक चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. आजचा दिवस तो खूप निर्णायक दिवस आहे. पुन्हा एकदा ही बॉल वेगळा निघून गेलाय. अपील केली आहे आऊट, परंतु त्याच्यावरती पंच देणार नाही तुम्हाला आऊट. इथे एक चांगला बॉल, डॉट बॉल. चांगले चेंडू टाकले जात आहेत. आतापर्यंत किफायती गोलंदाजी केली जाते. खूप जबरदस्त बॉल. एक सिंगल धाव फलकावरती बघू शकता टीम लंबोदर प्रथमदा बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला भीती आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये महाकाल 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दाखल झाला आहे. मॅच रोमांचक मूडमध्ये येणार या गोष्टीमध्ये येथील मात्र शंका नाही आहे. हा ही बॉल वैगार. पुन्हा एकदा पंचाने आपल्या अंदाजामध्ये सिग्नल पोचवलेत. इट्स वाईट. पहिली मॅच झाली ती खूप चांगली झाली आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचे. सोपारा फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने मोक्ष 11 संघाने तयार राहायचे. पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल गेला होता. लॉग ऑनचे खेळाडू, लॉंग ऑफचे खेळाडू आय थिंक वेगाने बॉलपर्यंत आले आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलं. एक सिंगल धाव फलकावरती डेफिनेटली ते कंप्लीट झाले. आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्येचा आलेख 3 आकड्यावरती पोहोचला गेला. प्रणय आणि अभिषेक बॅटिंग ट्रॅकवरती आपण बघू शकतात या दोन बॅटरला. आणि दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्कवरती सैफ हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहत आहेत. यावेळेस यष्टांचा भेद. चोर पुढच्या दारामध्ये उभा होता आणि त्याला मागच्या दारातून पकडलंय. विकेट आली आहे. फर्स्ट विकेट लॉस. पहिला षटकार खेळाडू बाद. नहीं सामने खेलेगा लेग में नहीं जाएगा बोल. हाँ 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 चलो तू सामने. फर्स्ट विकेट लॉस. पहिला धक्का बसतोय. थोड़ा इधर है बेटा. बॉल होते या सैफ. यावेळेस पुन्हा एकदा काममधून बॉल काढायचा होता आणि निघून जाईल सर सीमा पार. धमाका धमाका चौकाच्या. चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे चौकार आलाय.
चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढतीये 7 या अंकांवरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा जोडल्या. अंतिम बॉल असेल 1 to go चा सिग्नल तो पंचाच्या माध्यमातून इथे दिला गेला. यावेळेस पुन्हा एकदा कॅच कंप्लीट. अंतिम बॉल वरती हा दुसरा झटका बसतोय. 7 वरती 2. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर संघाची टोटल देखील फलकावरती बघू शकतात. 7 या अंकांवरती 2 विकेट लॉस झालेत आणि 7 धावा आपण पाहत आहेत. टीम लंबोदर आणि त्याच्या विपक्षामध्ये महाकाल 11 संघ पाहत आहेत. महाकाल सेना यांच्याच वतीनं आयोजित केलेली एक दमदार आणि एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट मॅच सोपारा फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने मोक्ष 11 संघाच्या दरम्यान होणार आहे. तर दोन्ही संघाने तयार आहे. लगेचच आपण मॅच इथे सुरू करणार आहोत कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि कुठल्याही पद्धतीने मॅच स्टॉप होणार नाही आहे. त्यासाठी जो काही आजचा शेड्यूल आहे तो इथे कंप्लीट करणार आहोत. मोक्ष 11 आणि सोपारा फर्निशिंग, त्यानंतर पलक फर्निशिंग, पाटील स्पोर्ट्स, स्पून अँड स्पाइस, वंडर बॉय आणि त्याच्याच अगेन्स्ट फॅशन फेवर. आणि अंतिम मॅच ती देखील कंप्लीट होणार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या फलकावरती 7 या अंकांवरती आपल्याला बघायला मिळते. 7 वरती 2. चला टायमर चालू आहे. आजचा अंतिम दिवस आहे आणि पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटाचा अवधी यूज केला. 50 स्ट्रिकली वॉर्निंग द्यायची. चला बॉल होते यार. गट्टी पहिलाच बॉल तो इथे वाईट आला आणि त्याचमुळे वाईटचा सिग्नल तो इथे दिला गेला. पहिलाच बॉल तो इथे वाईट आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 8. त्यावेळेस हाही बॉल चांगला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला काय बॉल टाकले जात आहेत. लाजवाब गोलंदाजी एक बॅटच्या स्वरूपाने पाहू शकतात की हा सिग्नल तेथे दिला गेला आणि त्याचमुळे धावसंख्या देखील फलकावरती 9 या अंकांवरती आपण बघू शकता. चला स्पीडअप करायचा बॅटर. पहिलीच मॅच कंप्लीट झाली आणि त्याच्यामध्ये सेंट्रल पार्क या संघाने विजय संपादित केला. या मॅच मध्ये जबरदस्त मॅचेस आपण पाहू शकतात आणि चलो गट्टी यावेळेस पुन्हा ही फटका बसलाय आणि एका टप्प्याच्या अगदीच बॉल निघून गेलाय. सरळ सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हा धमाकेदार चौकार 4. षटकाची सुरुवात झाली आहे वाईडने आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल दबाली आहे. त्यानंतर पुन्हा एक चौकार आला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चौकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे धावसंख्या देखील फलकावरती वाढत असताना आपण पाहतायत 13 आकड्यावरती. गट्टी त्याच्यावरती आक्रमण केलंय. त्याने देखील आपल्या वैयक्तिक स्पेलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि त्या 4 चेंडूवरती काय रणनीती असेल, काय प्री प्लॅन असेल त्याचा, हे देखील आपल्याला बघायचं आहे. 13 धावा जोडल्यात. बॉलिंग मार्कवरती आहे तो बॅटिंग ट्रॅकवरती. यावेळेस पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल चाललाय. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोचतायत आणि बॉलला फील्ड करून उचलून रिटर्न करतात. एक सिंगल धाव. त्याच्यापेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. सर्कल बाउंड्रीज बॉक्स क्रिकेट हा स्पर्धा हा थरार आपण पाहत आहेत आणि मैदानाच्या 4ही बाजूनी तुम्ही फटकेबाजी करू शकतात. टोले जेंग फटकेबाजी या गोष्टीला सर्कल बाउंड्रीज क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. बॉक्स क्रिकेट
ही स्पर्धा आपण बघू शकता. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट झाले आणि त्याचमुळे 14. यावेळेस ही बॉल टप्पा खाल्यानंतर अंगावरती लागलाय. बचावात्मक पवित्र आणि त्याचमुळे लेग बायच्या स्वरूपाने तिथे देखील एक सिंगल धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. 15 धावा. बॉल तयार. गट्टी. यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल चांगला आहे. या बॉलवरती धावा मिळणार नाही. जबरदस्त गोलंदाजीचं कृतीकरण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर पेशकश की जा रही है. इकडे जर पाहिलं तर गट्टी त्याने खूप चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला आहे सध्याच्या घडीला आणि त्याच्या माध्यमातून देखील जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 15 धावा फलकावरती जोडल्या. 2 विकेट लॉस झाले आणि आतापर्यंत जर पाहिलं तर दर्जेदार खेळ सिग्नल तो इथे दिला गेलाय पंचाच्या माध्यमातून. टीम लंबोदर हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण बघू शकता. दुसऱ्या बाजूने महाकाल 11 जो सध्याच्या घडीला बॉलिंग करतो आणि बॉलिंग करत असताना षटक क्रमांक दुसरं 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि पंच आपल्या अंदाजामध्ये 1 to go फेम. समोरच्या बाजूने कॅच कंप्लीट परंतु तिथे अंगोलीला गेल्यानंतर साबण कसा हातातून निसटतोय ना त्या पद्धतीने तो झेल निसटला हातातून आणि एकंदरीत जर पाहिलं तर झेल धरतीला गॅदर झालाय. अंतिम बॉलवरती षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 16 वरती 2. नेक्स्ट मॅच सोपारा फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने मोक्ष 11 संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. सोपारा फर्निशिंग आणि मोक्ष 11 इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये कुठलाही अतिरिक्त वेळ खर्च करू दिला जाणार नाहीये. वेळेचा अपव्यय करू नका. मयूर बॉलिंग मार्क. हा ही बॉल तिथे मिस झाले. बॉल बिहाइंड विकेट निघून चाललाय आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलंय. बॅट लागला. पहिलाच बॉल तिथे एक सिंगल धावली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील फलकावरती 17 आकड्यावरती आपण बघू शकतात. हा ही बॉल जबरदस्त कामगिरी केली जाते. आता इकडे खेळाडूला माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट खेळाडू बाद. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 2.2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 3 विकेट लॉस केले आणि काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय ती या स्पर्धेमध्ये. पुन्हा बॉल तयार. हा ही बॉल वेगाने निघून गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला महाकाल 11 या संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपल्याला बघायला मिळतोय. चांगले बॉल टाकले जात आहेत. अचूक टप्प्यावरती भेदक मारा हे अस्त्र हे वेपन मैदानाच्या आतमध्ये यूज केलं जात आहे आणि त्याचमुळे गोलंदाजीचा दर्जा लाजबाब. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉलला स्टॉप केलं. बॉल रिटर्न केला आणि रिटर्न करत असताना पाहू शकतात की जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ही बॉल लाऊडली अपील जरूर होती या बॉलवरती.
हा रुका रे काय टाइम थांबलाय बोल ते टाइम गायब प्रिन्स प्रिन्स चला चेक केलं जाईल. तिसऱ्या पंथाची मदत इथे घेतली जाते आणि पावशिकता आपण चेक करतोय. चला इथे चेक करतोय आणि ॲक्युरेट निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच देखील आहेत 1 to go फेम आणि त्यांच्या समवेत 3 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली जाते. OUT आउट. अठरा धाबा जोडल्या, 4 विकेट लॉस झाले. चांगल्या दर्जाचा खेळ पाहिला मी तो टीम लंबोदर मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. 18 धाबा 18 वरती 4 विकेट. अंतिम बॉल असेल 1 to go चा सिग्नल पंचाच्या माध्यमातून दिला गेला आहे टीम लंबोदर. त्यावेळेस ही बॉल चांगला. आता इकडे धोका धोका धोका. यस डेफिनेटली विकेट डाऊन. 1 मोर विकेट. आणखी एक विकेटचं बदल. 5वा झटका बसतोय खेळाडूवर. भाई 3 मिनट रहा भाई. सोपारा परनिशिंग आणि मोक्ष 11 प्लीज दोनों टीम पे कैप्टन. सोपारा परनिशिंग और मोक्ष 11 प्लीज दोनों टीम के कैप्टन आप टॉस बॉक्स में आइए. इनिंग ब्रेक में इस दो टीम के बीच में टॉस किया जाएगा तो दोनों टीम के कैप्टन आप टॉस बॉक्स में आइए. चला मॅच क्रमांक 3 सोपारा परनिशिंग आणि मोक्ष 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आपल्याला विनंती असेल. अठरा धाबा 3 षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मनीष. पहिलाच बॉल त्याच्यावरती एक सिंगल आली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या फलकावरती 19 आकडावरती जोडल्या गेल्या. कमी टोटल फलकावरती जोडली गेली आहे. आधीची मॅच देखील हाय स्कोरिंग होती परंतु हाय स्कोरिंग अँड हाय व्होल्टेज धामा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. काय जबरदस्त मॅच झाली. पैसा वसूल मॅच आधीची बघायला मिळाली आणि या मॅचमध्ये देखील विकेट आणि त्यानंतर बोल्ट विकेट हे खूप जात आहेत. जवळजवळ 6 विकेट तंबूच्या आशाला परतलेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात तो इथे बघायला मिळतोय. 19 धावा जोडल्या. 3.2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. बॉल तयार. यावेळेस बॅट चेस लागली. बिहाइंड विकेट बॉल थर्ड मॅनच्या रिझन मध्ये निघून चालला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. 2020 एक फायटिंग टोटल फलकावरती टायमिंग समाप्त झालेला आहे. पंच चला 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण इनफिल्डच्या आतमध्ये सजवायचे आहेत. चला जिथे जिथे विकेट आणि तिथे तिथे रिव्ह्यू घेतलाय तो टाइम आपण स्टॉप केला होता. त्या अनुषंगाने आपण 2 खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये सजवायचे आहेत. विनंती असेल. बॉल तयार. हा बॉल थोडासा वेगाने निघून गेला होता आणि त्याच्याचमुळे पंचाचा सिग्नल इथे वाईट झालाय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी केली जाते आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सध्याच्या घडीला दर्जेदार गोलंदाजी केली जाते आहे. त्यामुळे समोरच्या बाजूने क्रॅकिंग स्ट्रोक बॉल निघून चाललाय.
सरळ सी मा रे शा पार. जबरदस्त हा फटका चौकारच्या. बॉल तीन चार चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 6 विकेट लॉस झाले. बॉल तयार. 25 धावा जोडल्यात. यावेळेस देखील बॅट चेस लागली आणि त्याच्यानंतर बॉल बिहाइंड विकेट निघून चालला होता. विकेट किपरला बीट केलाय परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात का हा प्रश्नचिन्ह होता. आणि यस डेफिनेटली धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. 27-27 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 6 विकेट लॉस झालेत. अंतिम बॉल सोपारा फर्निशिंग आणि मोक्ष 11 संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. चलो दोनों टीम के कैप्टन सोफा फर्निशिंग और मोक्ष 11 आप आइए टॉस बॉक्स में. जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. 27 धावा जोडल्यात. 6 विकेट लॉस. त्यामुळे 6 बॉल चांगला आहे आणि तिथे देखील एक सिंगल धावाली आहे. पूर्वार्धाचा खेळ अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या 28-28. 29 धावांचं लक्ष ठेवलंय. सोपारानं फर्निशिंग आणि मोक्ष 11 संघाचे कॅप्टन पोचायचे. बॉल पडल्यानंतर जर ज्याही संघाचा कॅप्टन नसेल तर त्या समोरच्या संघाला आपण टॉस विन देतोय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन असतील तर आपण दोन्ही संघाला पॅनलाइज करतोय. काही गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांची उपस्थिती इथे नोंदवली होती. सोपर्णा फर्निशिंग संघाचे कॅप्टन इथे पोहोचले गेलेत. मोक्ष 11 संघाचे कॅप्टन जर पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर तुम्ही आले नाहीये तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल आणि समोरच्या संघाला नाणेफेकी विन केली जाईल. अर्थातच टॉस विन घोषित केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. स्वरूपजी वाकचौरे यांच्या शुभस्थानी पाहू शकता. त्या मागचा टॉस इथे कंप्लीट केला जाईल. तर या स्वरूपजी आपण या मुख्य टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. हेड्स अँड टेल छाप अँड काटा नाण्याच्या 2 बाजू असतील आणि सोपारा फर्निशिंग संघाचे कॅप्टन कॉल देतील. हेड्स अँड इट इज टेल. तर टॉस जिंकलेत मोक्ष 11 संघाचे कॅप्टन. प्रथमचा जर पाहिला तर आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहू शकतात की दर्जेदार मॅच होत आहेत आणि 12 संघ क्वालिफाय झालेत. एकंदरीत मैदान आणि त्याच्यानंतर या आयोजनाबद्दल 1 लाख मोलाची स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल आयोजक आणि संपूर्ण एंटायर टीमच्या वतीनं यांच्याबद्दल काय बोलशील? आयोजन खूपच सुंदर आहे. आपण बघत असाल तर ग्राउंडवर खूप मेहनत घेतलेली आहे आणि चांगलं ग्राउंड इथे मदत करतो बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी. तर इथे खेळायला काल आम्हाला खूप मजा वाटली. आशा करतो की आम्ही आताही फायनलपर्यंत पोहोचू. नक्कीच चांगल्या मॅचेस आहेत. आजच्या दिवस जर पाहिलं तर जेही काही टॉपचे संघ आहेत त्यांच्या समोर आपल्याला खेळायला मिळणार आहे. तर खेळत असताना पाहू शकतात की निर्णय तो का असेल आणि निर्णयानंतर काय तुमचा माइंडसेट आणि काय प्री प्लॅन असेल? आम्ही निर्णय लवकरच करू कारण की आमचे काही प्लेयर आलेले नाहीत अजून. आम्ही लवकरच आमचा निर्णय तुम्हाला देऊ. निर्णय जो पण असेल मॅच जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. दोन्ही संघाला शुभेच्छा देतो आणि मॅच लगेच सुरू होणार आहे. दरम्यान एक जबरदस्त मॅच. इथे टार्गेट सेट आहे 29 धावेचं आणि 29 धावेचं टार्गेट सेट असताना जबरदस्त धमाका आपल्याला बघायला मिळणार आहे. एका बाजूने नेक्स्ट मॅच करता पाहू शकतात की मोक्ष 11 आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच फर्निशिंग हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू सो मच.
इथनं ज्याही मॅचेस होणार आहेत आपला टॉस आल्यानंतरच आपला निर्णय तो कळवायचा आहे, विनंती असेल. पहिला बॉल डॉट आलाय. सँडी सँडी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत आणि त्यांच्याच समोरच्या बाजूने बॅटिंग ट्रॅकवरती गट्टी आणि प्रज्वल आहेत. गट्टी त्याने खूप चांगला खेळ गोलंदाजी करत असताना केलाय आणि बॅटिंग करत असताना देखील तो मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याचे साथी. यावेळेस जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि बॉलला फेकून दिले सरळ सीमा पार. धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकारच्या. ते मी बोललो त्याला पेनल्टी गाव सांग नंतर पुढच्या आता ठीक आहे. आजच्या दिवसामध्ये जेही सगळे खेळणार आहे टॉसला आल्यानंतरच आपला निर्णय तो कळवायचा आहे, विनंती असेल. पुन्हा एकदा ही बॉल वेगाने टाकला. बॉल डीप मध्ये चालला बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आणि त्याच्यानंतर पावशिक त्यात की चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त खेळ आपण पावशिक त्यात की तो इथे दाखवला जातोय. पुन्हा एकदा ही बॉल तिथे त्या बॉलवरती धावा मिळणार नाहीयेत आणि त्याच कारणामुळे इथे आणखी एक डॉट बॉल बघायला मिळतोय. 28 धावा जोडल्यात. 29 धाब्यांचं लक्ष आहे आणि 29 धाब्यांचं लक्ष असताना काय एक जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळते या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ही बॉल तिथे डीप मध्ये चालला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये बॉल वेगाने निघून गेला होता. अक्षर गणपती कौशिकजी जाधव इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. या कौशिक दादा आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराज म्हणावेचे मोस्ट वेलकम. त्यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026चा एक सुंदर अक्षर गणपती रेखाटला आहे आणि त्याचं देखील शुभागमन इथे झालंय. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 7 धावा आणि 7 नंतर चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. जरूर विकेटलेस राहिलेत, इकॉनॉमिकल षटक होतं आणि त्यामध्ये 7 धावा. कौशिकजी जाधव इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ज्यांच्या माध्यमातून पावशिकतात की अक्षर गणपती इथे रेखाटले गेले आणि पावशिकतात की त्यांच्या नावावरती 2 वर रेकॉर्ड आहेत. तांदलावरती देखील चित्र रेखाटलं आहे आणि पावशिकतात की आयुष मात्रे, सूर्यकुमार यादव, श्रेयश अय्यर, शिवम दुबे आणि अनेक गोड व्यक्तिमत्व. या गोड व्यक्तिमत्वांचा अक्षर नावाचं गणपती पावशिकतात इथे काढलं आणि टी व्ही स्क्रीनवरती त्यांना पावशिकतात कौशिकजी जाधव यांच्याच वतीने पावशिकतात की नगरसेवक चषकाचं देखील एक अक्षर गणपती आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला दाखवलं जाईल की तो अक्षर गणपती कशा पद्धतीने रेखाटला आहे आणि इथे इनिंग ब्रेकमध्ये आपण बघू शकणार आहात. अजित बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने विकी प्रज्वल. ओपनिंग पॅरेसमध्ये बॅटर दाखल झाले होते आणि त्यानंतर पहिला झटका दिला. विकीने बॉलला डीप मध्ये फेकून दिलाय आणि त्याच्यानंतर खेळाडू लॉंगॉनचे पुढे सरसावत आहेत. बॉलला फील्ड करतात, रिटर्न करतात. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला होता आणि त्याचमुळे अगदी पावशिक आहेत की एक सिंगल धावफलकावरती जॉईन झाली आहे
8 धावा जोडल्यात, 1 विकेट लॉस झाली आहे. टार्गेट सेट आहे तिथे 29 धावांचं. 16 चेंडू आणि 21 धावेची गरज राहिली आहे मॅच मध्ये. 16 चेंडू 21 धावा. टीम लंबोदर दुसऱ्या बाजूने महाकाल 11 या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपल्याला बघायला भीती आहे. आणि काय जबरदस्त खेळ इथे पाहू शकतात. बॉल तयार. अजित, प्रज्वल, फुल टॉस बॉल, गॅप मधून गेला बॉल, चालला चला सीमा पार, वन बाउन्स ओव्हर दी रोप, धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. बारा धावा जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा ही बॉल तिथे पंचाचा सिग्नल वाईट झालाय. अजितजी निकम 1-2 फ्रेम आणि दुसऱ्या बाजूने रोहन सर आपल्याला बघायला मिळतात. आणि 3 दिवसांमध्ये दर्जेदार कामगिरी या दोन पंचांनी केली आहे. मनोरंजन त्यावेळेस पुन्हा एकदा आडव्या वाटतं. बॉल चाललाय सीमा पार, लॉंग लेग ओव्हर दी रोप 4. चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रज्वल हे ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. आणि काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते आहे. संघाला गरज होती या धावेंची आणि गरज असताना बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली जाते आहे. आता इकडे रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर तो 5.14 आला आहे आणि 10.20च्या ॲव्हरेजने सध्याच्या घडीला धाबा बनवल्या जात आहेत. आणि त्याचमुळे 17 धाबा जोडल्यात. पहिला झटका जरूर दिलाय परंतु धाबा देखील बनल्यात. दोन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट राहिलाय करायचा. हा ही बॉल पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा सिग्नल. आपल्या अंदाजामध्ये पाहू शकतात की व्हाईट बॉल घोषित केले जात आहेत. एक वेगळी स्टाईल आहे अजित सरांची आणि पाहू शकतात की एक आवाज आणि आवाजाच्या माध्यमातून निर्णय पोहोचवण्याची एक वेगळी शैली आहे त्यांची. 18 धावा जोडल्यात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय आणि त्याच्यानंतर क्विक बॉलला रिटर्न केलंय. एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 19 धावा जोडल्यात. 1 विकेट लॉस झाले. 1. बॉल तयार. वन टू गोचा सिग्नल तो दिला गेलाय. मोक्ष इलेव्हन संघाने फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारला गेला. बॉल डीप मध्ये चालला, रिटर्न केला आणि त्याच्यानंतर एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 20-20 लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. अजितजी सरांचा पंखा फिरला. अर्थातच बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि इथे बेनिफिट असणारे बॅटरला, कारण या षटकामध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न इथे डेफिनेटली केला जाईल. थोड्याच वेळामध्ये पाहू शकतात की पुढची मॅच देखील सुरुवात होणार आहे. तिथे मोक्ष इलेव्हन संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना त्यांच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला गेला अर्थातच गोलंदाजी करण्याचा. पुन्हा एकदा ही बॉल वेगाने निघून चालला आहे. बॉलला क्विक रिटर्न केला आणि त्याच्यानंतर एकच धाव आली आहे. आता इकडे 9 धावेची गरज आहे आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि 11 चेंडू. आता 9 धावेची गरज असताना आता इकडे 8 धावेची गरज राहिली.
प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल या गोष्टीला खूप प्राधान्य दिले जाते आणि जसजसं ही स्पर्धा पुढे सरकणार आणि या मैदानावरती तुडुंब गर्दी होणार कारण मैदान संपूर्ण भरतंय, जागा राहत नाही या मैदानावरती. फक्त दुसरी मॅच चालू आहे आणि पाहू शकतात की मैदान भरायला सुरुवात झाली आहे. बॉक्स नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहू शकतात. सर्कल बाउंड्रीज आहेत आणि एक जबरदस्त क्रेज आहे या विभागामध्ये. लाखमोलाची स्पर्धा आहे आणि यास डेफिनेटली लॉक स्टॉप रिझनला बॉल निघून चालला. नो स्टॉप सांगत बॉल सीमारेषा पलीकडे. धमाकेदार क्वालिटी चौकार 4. बॉल तयार. अभिषेक पहिला बॉल एक सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा कलात्मक दाखवण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता आणि त्याच्यानंतर थोडासा बाहेर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकला आणि त्याचमुळे व्हाईटचा सिग्नल तो इथे दिला गेला. पुन्हा एकदा आडवा वाटणं. बॉलला फील्ड बॉल रिटर्न. धोका. यास डेफिनेटली क्लोजिंग काउंटर. फक्त 3 धाब्याची गरज राहिली आहे. महाकाल 11 दुसऱ्या बाजूने टीम लंबोदर आपल्याला बघायला मिळते आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ बघू शकतात. नेक्स्ट मॅच सोपारा फर्निशिंग आणि त्यांच्याच अगेन्स्ट मोक्ष 11 या संघाच्या दरम्यान रंगणार आहे. नॉकआउटचे सामने आपल्याला बघायला मिळतात आणि जिथे टाकीपाडा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला आणि सेंट्रल पार्क हा संघ अंतिम 6 मध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे देखील पुन्हा एकदा बॅटरला माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट आहे का? यस डेफिनेटली. बॅटर गॉन आउट. बोल काल चला इथे रेफर केलं जाईल आणि चेक केलं जाईल आणि आजच्या दिवसातील एक्झिबिशन मॅच आहे. अर्थातच एक प्रेक्षणीय मॅच आहे. त्या दोन्ही संघाला असेल विनंती. ईस्ट अँड वेस्टच्या संघाच्या दरम्यान ही मॅच रंगणार आहे. नालासोपारा परिसरातील खेळाडू असणार आहेत आणि पाहू शकतात की त्यांची मॅच रंगणार आहे. तर त्या संघाने विनंती असेल की आपण 6ला ती मॅच चालू करतोय. तर दोन्ही संघांना विनंती असेल 6 वाजता आपण तयार राहायचंय. रेफर केले, चेक केलं जाईल. आउट आहे. यस विकेट. खेळाडू बाद. OUT. बॅटर आउट. या परिसरातील एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. अर्थातच सुमित ढेकले याचा देखील खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक एक्झिबिशन मॅच होणार आहे, एक प्रेक्षणीय मॅच होणार आहे आणि त्यामध्ये नालासोपारा ईस्ट अँड वेस्टचे संपूर्ण खेळाडू या स्पर्धेमध्ये 6 वाजता ती मॅच आपण कंप्लीट करणार आहोत आणि ती मॅच देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. जाऊयात तिथे 3 धाब्याची गरज आहे आणि चेंडू राहिलेत 8. अर्थातच चेंडूचा खेळ राहिला जास्त आणि धावा करायच्या आहेत त्या खूप कमी. परंतु ट्विस्ट येणार का? सिग्नल आलाय पंचांचा. 1 टू गो फेम. आजीजी सर इथे नोचा सिग्नल. पंचाच्या माध्यमातून नोचा सिग्नल आला गेला आणि त्याचमुळे मॅच खल्लास. मॅच इथे विजय संपादन करतायत महाकाल 11 संघ. या मॅच मध्ये विजय संपादन करतोय. विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. काय बोललो? सिद्धार्थ जी आप आइए. आपको विनती है आप स्टेज पर आइए. असं आहे का? या स्पर्धेचा एक सुंदर अक्षर गणपती. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन आपण स्टेजवरती पोहोचायचं आहे. सुंदर गणपती अक्षर गणपती आपल्याला बघायला मिळते आणि कौशिकजी दिलीप जाधव इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांच्याच वतीनं पाहू शकतात हे अक्षर गणपती आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून सूर्यकुमार यादव, सुरेश अय्यर, शिवम दुबे, आयुष म्हात्रे आणि अनेक दिग्गज खेळाडूंना अक्षर गणपती त्यांच्या माध्यमातून ते रेखाडून दिले आणि 2 वर रेकॉर्ड देखील आहे त्यांच्या नावेवरती. OMG वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड त्यांच्या नावे आणि पाहू शकतात कौशिकजी दिलीप जाधव यांच्या माध्यमातून पाहू शकतात या स्पर्धेकरिता नगरसेवक चषक 2026 अक्षर गणपती महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित हे अक्षर गणपती आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचाच यथोचित स्वागत सत्कार या क्रीडा मंचावर देखील केला जाईल. कंप्लीट
प्रज्वल आपण देखील यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची किताब आपल्याला वितरित केली जाईल. थँक्यू सो मच जिते. प्रज्वल थँक्यू सो मच डीजे. डीजे थँक्यू सो मच. चला प्रज्वल आपण यायचे आणि कौशिकजी जाधव आपण यायचे पुढे. आपल्या शुभस्थानी या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच हे किताब आपण वितरित करायचे. एक चांगला खेळ तिथे प्रज्वल या खेळाडूने इथे दाखवला आणि त्याचमुळे कौशिकजी जाधव यांच्या शुभस्थानी पावशिक त्यात मॅन ऑफ द मॅचचं किताब तिथे या खेळाडूला वितरित केले जाते. एक सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि पावशिक त्यात की मॅन ऑफ द मॅचचं किताब इथे वितरित केले जाते. मला मगाशीच लक्षात आलं पण बोलू. हा आहे ना मला बोलतो. आज रविवार आहे त्याची अवेलेबिलिटी मुश्किल आहे. सिद्धार्थजी यांच्या शुभस्थानी पावशिक त्यात की कौशिक दिलीप जाधव यांचे या क्रीडा महोत्सवामध्ये इथे कंप्लीट केलं जाईल. तर या कौशिकजी जाधव आपण पुढे यायचं. आपला यथोचित मान सन्मान या क्रीडा महोत्सवामध्ये कंप्लीट केलं जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा महोत्सवामध्ये तो इथे कंप्लीट केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून पावशिक त्यात की 2 वर रेकॉर्ड आहेत आणि तांदलावर देखील चित्र रेखाटलंय असं गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते. कौशिकजी दिलीप जाधव आणि ज्यांच्या माध्यमातून पावशिक त्यात की अक्षर गणपती काढले जात आहेत आणि सुंदर कलाकार आहेत. दोन्ही हातांनी अगदी कमीत कमी वेळामध्ये चित्र रेखाटण्याचं त्यांच्या नावेवरती रेकॉर्ड आहेत आणि पावशिक आपण बघू शकतात. कौशिकजी जाधव आपल्याला ऑन स्क्रीन ते बघायला मिळतात. एक गोड व्यक्तिमत्व आपली पावशिक त्यात कौशिकजी जाधव आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि पावशिक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती. चला मैदानाच्या आतमध्ये कोणी बसू नये आपल्याला विनंती असेल आणि दोन्ही संघाला विनंती असेल. जशी मॅचला सुरुवात होईल